आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदे जी को प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन जिल्हा परिषद शाळेच्या मागील पटांगणावर माहूरकुळा तहसील अर्जुनी जिल्हा गोंदियाच्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त ही भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सम उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठोपरीकर सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय फकीराजी जपकाटे साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब, संचालक टीकारामजी भेंडारकर साहेब। आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित या परिसरातील आमदार सन्माननीय चंद्रिका पुरेजी, या परिसरातील माजी सामाजिक न्याय मंत्री माजी आमदार सन्माननीय राजकुमार बडोलेजी, जिल्हा परिषद सदस्य सभापती उपसभापती त्यांचे सर्व सहकारी, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, आमच्या बाजूला डाव्या हात बाजूला बसलेल्या त्या मंचकावर सर्वात भारी भरभक्कम महिला मंडळी यांना सुद्धा माझा प्रणाम। उपस्थित समाज सेवक सेविका आई बहिणी बाळगोपाळ यांना सुद्धा माझा प्रणाम। या गावातील ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, राजनीतिक पक्षातील नेते मंडळी यांना सुद्धा माझा प्रणाम। आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम ज्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय धर्मराजी येदले साहेब, मार्गदर्शक इसापूर इटखेडा, त्यांचे कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय गोविंदा सहारेजी, वासुदेव निवारेजी, हेमराज मानापुरेजी, मुकुंदाजी औरासेजी, रामभाऊ बोरकरजी, संजय चाचिरेजी, जगदीशजी मेश्रामजी यांना सुद्धा माझा प्रणाम। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यरित्या सूत्रसंचालन करणारे संजयजी चाचिरे, मार्गदर्शक नळगाव बांध यांना सुद्धा माझा प्रणाम। आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन झाले आहे। कम जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये होणार आहे। तर्क वितर्क जीवनामध्ये चालत राहते आणि ते चालत राहते। आणि आज आपण सर्व या मार्गामध्ये याच्या आधी सर्व दुःखी होतो। कोणाला टीबी, कॅन्सर, महारोग, कोणाला HIV एड्स, कोणाला दारूचे व्यसन, कोणाला सट्ट्या जुव्याचे व्यसन होतं। या मार्गात येताशिनी आपण सर्व ते वाईट विचार, वाईट सर्व गोष्टी सोडून या मार्गामध्ये पदार्पण केला। कोणाला 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 1.25 वर्ष भरामध्ये आपल्या सर्वांना समाधान मिळालं असं आपण सर्व या ठिकाणी समाधानाने जीवन जगत आहोत। आज तुम्हाला माहित आहे की हा मानव धर्माची स्थापना ही आजची नव्हे, आदितन काळापासून चालू आहे। परंतु या मानव धर्माची स्थापना, या मानव धर्माची जोपासना प्रत्येक व्यक्ती करू शकते असं नाही। खरी जर मानव धर्माची जोपासना जर कोणी केली असेल तर महान त्यागी बाबा जुमदेवजीने। जर आज मानव धर्माची जोपासना जर केली नसती तर आज एवढे लोक या मानव धर्माशी जोडले नसते। अनेक जातीचे, अनेक पंथांचे लोक या मार्गामध्ये जुळलेले आहेत। याच्यामध्ये उच्च नीच कोणी नाही। बाबांच्या जे आदेश आहे त्या आदेशाच्या नुसार बाबाच्या या मार्गाशी लोक जोडलेले आहेत आणि जुळत आहेत। मी साधे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख नसताना मी सुद्धा या मार्गामध्ये आलो की माझा प्रपंच साधावा, प्रपंच चांगला चालावा, मुलामुलींना चांगलं शिक्षित व्हावं, त्यांना चांगली नोकरी लागावी। नंतर माझ्या आईला भूतबाधा होती,
अनेक देवी देवतांच्या मंदिरामध्ये गेलो, इवन मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यामध्ये सुद्धा गेलो. आमच्या इथं एक चांदीची चादर सुद्धा त्या मुस्लिम समाजाची त्या बाबाची राहत होती. समाधान मिळालं नाही. परंतु या मार्गामध्ये आलो. पहिल्याच्या नास्तिक शिर्डी, शेगाव, पंढरपूर, देहू, आळंदी सर्व ठिकाणी फिरलो. तुकाराम महाराजांचे वंश सुद्धा त्या ठिकाणी देहू आळंदीला आहे. त्यांच्याशी भेटी गाठी घेतल्या, त्यांची मुलाखती घेतल्या. बॅरिस्टर या पदावर ते लोक, वकील बॅरिस्टर चांगल्यांच्या पदावर ते लोक त्या ठिकाणी आहेत. छोट्या झोपड्यामध्ये ते लोक राहतात. मी आधीचे नास्तिक माणूस, मला कोणी देवदेवताची पूजा करायला म्हटलं तर मोठा कंटाळा येत होता आणि करतही नव्हतो. आणि कले बी तर आपला अगरबत्ती फिरवायची आणि ठेवून द्यायची. मार्गात आलो, माझ्या आईला समाधान मिळालं. समाधान त्यावेळेस नव्हतं, ते आज मला मिळालं. पैसा या जीवनाचा सार नाही आहे. पैसा म्हणजे काही नाही. पैसा हा हाताचा मळ आहे. जो रिक्षा चालवतो, 100 रुपये कमवतो, तोही सुखी समाधानाने खातो, मस्त झोपतो. परंतु काही लोक लाखो रुपये कमवतात, त्याला झोप सुद्धा येत नाही. पण या मानव धर्मामध्ये मानते की बाबा जुमदेचे जो संविधान, जे तत्वशब्द नियम दिले, त्या तत्वशब्द नियमाच्या आधारे तुम्ही आम्ही आज सुख समाधानाने जीवन जगत आहोत आणि पुढे जगत आहोत. अनेक संतांनी, अनेक साधू संतांनी सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं वाईट विचार सोडायला, दारू प्यायचे नाही, मांसाहार करायचे नाही, वगैरे वगैरे केलं. परंतु मला एक सांगायचे आहे, एक भजन, एक गायक आहे जो लेखक सुद्धा आहे. आता त्याचे नाव आठवत नाही, जर आठवलं बोलता बोलता तर सांगून देईल. लोकांनी चांगल्याने सांगितलं की साहेब, तुमचा हा धर्म खूप चांगला मार्ग आहे, यात दुमत नाही, आम्ही यांची प्रशंसा करतो, आम्ही तुमचे असेच अनुयायी आहोत. तुम्ही मांसाहार खाता, मांसाहार करता, हे बरोबर नाही. त्या एका व्यक्तीने मला सांगितलं, ज्याला नख आहे म्हणे, ज्यांना नख असतात तो मांसाहारी असते म्हणे. वाघ आहे आणि जे ज्यांना नख आहे ते प्राणी, ते मांसाहार करतात. आम्ही हिंदू धर्माचे होतो, आहो ना राहणार आहोत. परंतु ज्यांना हे वर्जित आहे असे कित्येक लोकही सुद्धा मांसाहार करतात, जे जीवनामध्ये कधी खात नाही, ज्यांनी इतिहास लिहिलेले आहे. आम्ही पाहतो प्रत्यक्ष लोक, ते लोक खात असतात, दारू बी पितात. मुस्लिम बांधवांना सुद्धा ती दारू वर्जित आहे, परंतु पितात. चंद्रकांत साहेबांनी, आमदार महोदयांनी मग सांगितलं, खूप चांगलं आहे, काही आम्हालाही त्याच्यामधून शिकायला मिळते. बडोले साहेबांनी सांगितलं, आता नेहमी आमच्या भेटी होत राहते. नर आणि नारी दोन जाती, पण एक तृतीयपंथी भी जात आहे. तृतीयपंथी सुद्धा ती जात आहे, जे आपल्यामध्ये समाविष्ट होत नाही. किती प्रकारचे आपापल्या परीने जे जे संत होत गेले, त्या संतांनी आपापल्या परीने व्याख्या केली, करत आहे. साईबाबा होते, त्यांना साईबाबा का म्हणतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत शिरोमणी रोहिदास महाराज, भगवंताला बाबा हनुमानजी म्हणतात. बाबा हनुमानजी म्हणण्याचे कारण असं की बाबांना ती आकाशवाणी झाली. जेव्हा ते मंदिरामध्ये मूर्ती पूजन करत होते, आपल्याला माहित असेल काळे तीळ आपण त्यावेळेस नेत होतो पूजा करायला. मला एका ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही काळे तीळ घेऊन जा, हनुमानजीच्या याच्यात चढवा आणि प्रदक्षिणा घाला. आम्ही घालत होतो, मिळालं नाही, काहीच मिळालं नाही. इथे फक्त अगरबत्ती लिहिल्याने फक्त आत्मशुद्धीकरण केलं, मनाचे विचार बदलवले, एका अगरबत्तीमध्ये समाधान मिळाला. तो हवारूपी परमेश्वर, तो हवारूपी भगवान, आणि त्या भगवंताचे आम्ही पूजन करतो मनापासून.
ती फोटो, ती प्रतिमा हिंदू धर्माचे प्रतीक, हिंदू धर्माचे ते प्रतीक आहे. पूजा करणं आहे, यात दुमत नाही आहे. नाही तर आज अनेक संतांना लोक मानतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज संपूर्ण देश चालतो आहे. काही लोक मानतात, काही लोक मानत नाही. संत ज्ञानेश्वर चांगदेव महाराज ज्यांनी त्या संत ज्ञानेश्वराला मानलं नाही, चांगदेव आणि सर्वाला सर्वश्रेष्ठ समजलं, परंतु एका लहानशा व्यक्ती त्या ज्ञानेश्वरांनी जेव्हा ते शिवार चांगदेव आले आणि जेव्हा त्या ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीवर बसले, त्या भिंतीला म्हटलं चाल, एक निर्जीव वस्तू चालली. हा संत आहे, हा संत आहे की देव तुमच्या आत्म्यामध्ये आहे. त्याला जर मानला ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि त्या ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला चालायला लावली, एक निर्जीव वस्तू चालायला लागली. साधारण बाबा आहे का? कारण ती शक्ती त्यांच्यामध्ये होती. चांगदेवाला शेवटी मागं व्हावं लागलं. म्हणून या मानव धर्माचा सेवक, या मानव धर्माची सेविका ही सती अनुषयापेक्षा कमी नाही आहे आणि या मार्गाचा सेवक गोरखनाथ मच्छरपेक्षा कमी नाही आहे. फूक मारते तर भूत पळवते, सापाच्या विष उतरवते, विंचवाच्या विष उतरवते. ती शक्ती त्या महानतेकी बाबा जुमदीजीने तत्वशब्द नियमाच्या द्वारे तुमची आमच्या मध्ये निर्माण केली. टाकळघाटची विठ्ठू बाबा, आदरणीय माजी मंत्री महोदय आणि आमदार महोदय, मी विठ्ठू बाबांना प्रत्यक्ष पाहिलं आहे, मी दर्शन घेतलं आहे. त्या 40 वर्षाच्या आधी आमच्या मोठाईचा मुलगा होता, त्याला नेलं होतं, त्याला भूतबाधा होती. विठ्ठू बाबा कोणत्या अवस्थेमध्ये राहत होते? मोठ्या बेड्या घालून राहत होते. त्यांचा इतिहास वेगळा आहे, परंतु त्यांची श्रद्धा होती. ते आजही जातात, पहिले जात होते, आम्ही गेलो. आजही श्रद्धा आहे. जिथे श्रद्धा तिथे भगवान. आजही गेलो. माझ्या भावालाही तिथं समाधान मिळालं नाही. लाखो रुपये त्या काळामध्ये होते माझ्या मोठ्याच्या मुलाला, परंतु समाधान मिळालं नाही. लाखो रुपये बर्बाद झाले. खाण्या घेण्याचे लाले पडले त्यांच्यावाले. आणि हा इतिहास आमच्याजवळ, माझ्याजवळ आहे, कारण मी प्रत्यक्षरित्या तिथे गेलो, पाहलो आहे. आणि एकच मला हा मार्ग खरोखर हा चांगला मार्ग वाटला, म्हणून मी या मार्गामध्ये आलो. इथं काही घेणं नाही कोणाचं. भगवंताचे नाव घ्या, परमेश्वराचे नाव घ्या, जे आदरणीय लोक त्यांच्या मान सन्मान ठेवा, संपलं विषय. लोक म्हणतात हा मार्ग कोणता, तो मार्ग कोणता, ते कोणता. मार्ग एकच आहे, परंतु संधी साधू लोकांनी आपापली दुकान चालवण्याकरता वेगळं केलं. राजनीतिक पक्षामध्ये नाही का महाविकास आघाडी, त्याच्या दुसरा अर्थ का होते महाविनाश आघाडी. शब्द एकच आहे, महाविआ. इकडे महाविआ, महाविकास आघाडी आणि महाविनाश आघाडी. आता अर्थ तुम्ही कसंही लावा, तुम्ही लावा. जो विकास करत असेल तो विकासाकडे पाहिजे, जो विनाश करत असेल तो विनाशाकडे राहील. राजनीतिक पक्षामध्ये होते, राजनीतिक पक्षाचे लोक हा पक्ष सोडून त्यांनी दुसरा पक्ष निर्माण केला. कशा करता? पैशासाठी, खुर्चीसाठी मरी मरते आणि मानव धर्म आणि मंडळाले बदनाम करते. आम्हा लोकांना मूर्ख बनवतात लोक, परंतु आम्ही मूर्ख नाही आहोत. जे मूर्ख असेल त्यांनी मूर्ख बनावं. ते स्वतःच्या घर भरण्याकरता या मंडळापासून वेगळे जातात. त्यामुळे त्यांना पाहिजे पैसा, त्यांना पाहिजे खुर्ची, त्यांना पाहिजे पद, त्यांना पाहिजे मान सन्मान. सर्वात मान सन्मान सर्वात जर कोणाच्या मोठा जर असेल तर तुमच्या आहे. कारण तुम्ही सेवक आहात, सेविका. या खुर्चीवरून केव्हाही खाली येऊ शकतो आपण, नाही का? पद केव्हाही जाईल, पण सेवक पद जाणार नाही. म्हणून आमच्या धर्म या राजनीतिक पक्षाशी वेगळा आहे.
आणि ते लोक या मंडळाला सोडून जात आहे ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी। मंडळामध्ये तुम्ही पैसा देता त्या या पैशाचा हिशोब तुम्ही घेता, त्यांना तुम्ही पैशाचा हिशोब मागा, तुमच्या कमरेवर लात मारून तुम्हाला हकलल्याशिवाय सोडणार नाही। मंडळ नाही करत, मंडळ तुम्हाला बरोबर एक एक पैशाचा हिशोब देते। म्हणून समजा टोपी घातली यांच्या आयोजकांनी, आता टोपी पहिनाने का अर्थ अलग आहे, टोपी घालते तर त्याचे अर्थ दूर आहे। कितने की टोपी पहना आ रहे बोले 3 लाख की ये गब्बा। परंतु ही टोपी जो आहे ही आदराची, सन्मानाची, प्रेमाची टोपी आहे। या सन्मान आहे, आदर आहे। ही साधारण टोपी नव्हे, ही साधारण टोपी नव्हे। आपलेच लोक आपल्या सेवकांना लुबाडण्याचे काम करतात आणि आपले काही लोक त्यांना घेऊन त्या मंचकावर सुद्धा बसतात। कुठं धर्म जाते, कुठं आदरणीय मंच। आज आम्ही विचार केला होता की बा लवकर करायचं, लवकर जायचं, कारण रस्त्यामध्ये वाघ खूप राहते। समझ समझ का फेर है, समझ गया तो शेर है, नहीं तो ढेर है। परंतु उशीर होता है, परंतु कार्यक्रमाला उशीर भी होता है, परंतु आनंद आहे का नाही। आपण भोजन करता येत नाही, जेवणा करता येत नाही हो। जे शब्द त्या ठिकाणी बोलले जाते, जे मार्गदर्शन ज्या ठिकाणी केले जाते ते फक्त ऐकण्याकरता येतो, आणि त्याच्या ऐकण्यामुळे आम्ही तृप्त होतो। तो असे जे लोक आहे पैसे लुबाडण्याचे काम करतात, अनेक संत आहेत लाखो रुपये, करोड रुपये त्या कार्यक्रमामध्ये घेतात, एकच वक्ता तिथं बोलते, दुसरा कोणी बोलत नाही। परंतु महान त्यागी बाबा जुमदेजीची कृपा आहे, अध्यक्ष बोलते तर बोलते, त्याच्या आधी सर्व लोकही सुद्धा या ठिकाणी बोलतात, आमदार खासदार सुद्धा, मंत्री महोदय सुद्धा बोलतात। साधारण बाब आहे का? अहो सर्वात मोठा अधिकार या देशामध्ये जर कोणी जर दिला असेल तर ते महानतेकी बाबा जुमदेजीने, आणि तो अधिकार म्हणजे हवनाचा अधिकार फक्त एकमत त्याच लोकांना होता, प्रतिकूल त्या समाजाला, त्या जातीला होता। आज आम्ही प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे लोक हवन करण्याचे अधिकार ते महानतेकी बाबा जुमदेजीने दिला। हा इतिहासामध्ये कुठे कोणी केलं सांगा? कोणत्याच इतिहासामध्ये लिहिलेलं नाही आहे। हे साधारण बाब नाही आहे, हवन करणं साधारण बात नाही। पहिले ते लोक हवन करत होते, फळ त्यांना मिळत होतं, पुण्य त्यांना लाभत होतं। आम्हाला काय लाभत होतं? पैसा देत होतो आम्ही पैसा देत होतो ना, कोणी 1000। मी ना प्रत्यक्ष पाहिलं, प्रत्यक्ष सांगतो तुम्हाला, माझ्या घराजवळ देवीची जे स्थापना केलेली आहे, त्याच्या स्थापना मी केलेली आहे, मी न केली आहे त्या स्थापना। एका पंडितांनी आज जिवंत आहे, खूप म्हातारे झाले, माझ्या इथं कथा होती, माझ्या इथं कथा केली त्यांनी, मग सामान कमी सांगितलं, आणि तो श्रीमंत माणूस त्याला म्हणे ये लाव वो लाव, इतने पैसे दो उतने पैसे दो। मी म्हटलं महाराज हे कसं, तुम्ही ना मला एवढ्याच सांगितलं, आणि त्याला अरे तर तू पैसेवाला नाही आहे ना म्हणे, तो पैसेवाला आहे म्हणे, आहे की नाही? म्हणजे चांगला पैसेवाला असेल तर चांगलं लुबाडायचं, आणि कमी असेल तर मग त्याच्या हिशोबाने त्याने करायचं। पण ह्यामध्ये, या मानव धर्मामध्ये, या मंडळामध्ये असं नाही। सर्वांना तत्व शब्द नियम समान आहे, तुम्हालाही तेच आहे, मलाही तेच आहे। आदरणीय आमचे जे निष्काम सेवा करणारे लोक त्यांनाही तेच आहे, तुम्हालाही त्याच्या, सर्वांना त्याच्या तत्व शब्द नियम सर्वांना समान दिले। या धर्मामध्ये मूर्ती पूजा बंद आहे, सजीव पूजा चालू आहे। या मार्गामध्ये मूर्ती पूजा बंद आहे, सजीव पूजा चालू आहे। जित्यापणी मारल्या लाता, मेल्यावरती कागू टाका, काव काव ये। चढत होतो का शिडीवर आपण, कौलाचं घर होतं, माझे कौलाचं घर होतं, ते शिडी लावत होते, माझे वडील शिडी लावत होते, वरत काव काव ये, म्हणजे आमचे आजोबा आणि आजी काय होते, कावळा आणि कावळी होते। किती अंधश्रद्धा होती हो, किती अंधश्रद्धा होती, ती बंद झाली, ती बंद झाली। आज आम्ही आई वडिलांची सेवा, आई वडिलांची फोटो आजही आहे,
फकीराजी जिपकाटे साहेब, जरा माझ्या मोबाईल उचला आणि त्यांना दाखवा. माझ्या आई वडिलांची फोटो ते पहा, फ्रंट मध्ये आहे. माझे आई वडील माझ्यासाठी काय मला माहित आहे. ही ज्योत विजली चालतंय, हवन विनंती प्रार्थना नाही केली तरी चालतंय, पण तुमचे आज जे दैवत म्हणजे तुमचे आई वडील, तुमचे माय बाप आहे. आम्ही अनेकामध्ये पाहतो, पण आम्ही या मार्गामध्ये सुद्धा पाहतो साहेब, आमच्यासाठी माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की चांगले चांगले लोक आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही. मेल्यावर एक गळवा पाणी आपल्या सुनाला टाकत नाही, आणि आमच्यासारखे काही लोक, काही मार्गदर्शक लोक अशा लोकांना सुद्धा सहकार्य करतात. ही लाजिरवाणी गोष्ट या धर्मामध्ये. आई वडिलाची फोटो टांगून ठेवायची, रोज हार घालायचा, रोज फोटोने पुसायचं, जीवनपणी लाता मारायला हे कोणी शिकवलं? कोणी शिकवलं? माझे आई वडील, आज माझे 63 वर्षाचे वय आहे. माझे आई वडील, माझी आई बडोले साहेब आजही काम करते. माझे वडील आजही टालावर आजही जाते. आता त्यांना बसवलं, आता जायचं नाही, आपल्या घरी बसा, आपल्या घरी बसा. आमच्या आई वडिलांना का हाल अपेक्षा सहन केल्या, आम्हाला पोचलं हे आम्हाला माहित आहे, पण याची जाणीव प्रत्येक लोक करणार नाही. आणि जो जाणीव करणार नाही, आज नाही उद्या त्याचे मुलगा त्याची सून त्याला सोडणार नाही. ही गोष्ट लक्षात आहे. हिसादे निसातले आम्ही पाहतोय साहेब, म्हणून आमचे मन दुखते आहे. परंतु आमचे सेवक, काही काही सेवक नाही, सर्वांना आरोप नाही आहे माझ्या, सर्वांना नाही आहे, काही लोक आहेत. म्हणून आम्ही आई वडिलांची जिवंतपणी त्यांना कोणत्याच प्रकार त्यांचे मन दुखलं नाही पाहिजे, या पद्धतीचे आम्ही कार्य करतो. मंदिरामध्ये लिहिलं आहे, आप सीसीटीव्ही कॅमेरे के नजरों में है. आम्ही मंत्रालयामध्ये जातो, पूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये राहते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एका मंदिरामध्ये गेलो, त्या एमपी मध्ये 3 दिवसाचा दौरा काढला. त्या मंदिरामध्ये गेलो, मोठमोठ्या गायी, सुंदर गायी होत्या मस्त. तिथं एक जवानच बाबा, फोटो होती त्याची, आणि तिथं लिहिलं होतं, आप भगवान की नजरों में है. का लिहिलं? भगवान की नजरों में. तुम्ही कोणाच्या नजरेत आहे? तुम्ही कोणाच्या नजरेत आहे? लोक म्हणतात की चांगले कर्म केले तर भगवान पाहते, आणि वाईट कर्म केले तर कोण पाहते? शैतान पाहते का? चांगले कर्म केले तर भगवान पाहते, पण त्यांनी वाईट कर्म केले तर कोण पाहते? भगवान नाही पाहत का? तुम्ही तर भगवानच पाहते ना. लोकांनी संडासमध्ये दारू पिली, बाबांना कसं माहित? बाबांना कसं माहित? बाबा तर नागपूरला राहत होते, भंडाऱ्यामध्ये दारू पित होते, बाबांना कसं माहित? ते अंतर्यामी होते, भूत भविष्य वर्तमान बाबा सांगू शकत होते, कारण भगवंताची प्राप्ती त्यांनी केली होती. त्याचे कारण काय? एकमेव निष्काम कर्मयोग. कोणत्याच प्रकारच्या बाबांनी आपल्या मनामध्ये स्वार्थ ठेवला नाही, कधी ठेवला नाही. भगवंतात विलीन होऊन गेले बाबा. कोणती प्रॉपर्टी बाबाच्या नावाने नाही. आज प्रत्येक संतांच्या नावाने प्रॉपर्टी आहे. इतिहास गवाह आहे. हा भी आज नाही तर उद्या मानते की बाबा जुमदेजीचे नाव स्वर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये लिहिल्या जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. निष्काम कर्मयोगी तो श्रीकृष्णांनी म्हणलाय. आम्हाला उदाहरण द्यायची गरज नाही, पण श्रीकृष्णांनी म्हटलंय की 2च व्यक्ती या विश्वामध्ये, या जगामध्ये आहेत की जे निष्काम कर्मयोगी आहेत, जे कधी हिशोब मागत नाही, हिशोब लिहून ठेवत नाही. तुम्हाला जन्माला घातलं ज्या मायबापानं, ज्या आई वडिलानं, लहानपणापासून पालन पोषण केलं, मायनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवलं, दूध पाजलं, त्या दुधाचं कर्ज जीवनामध्ये 7 जन्मापर्यंत कोणी फेडू शकत नाही. त्या कृष्णाने सांगितलं, तुमचं शिक्षण केलं, सर्व केलं, तुम्हाला नोकरी लावून दिली का तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं का
की माझी ही डायरी आहे, तू एवढा जन्माला आला, तुला जन्माला घातलं, तुला जन्मापासून तर आजपर्यंत एवढे लाखो रुपये तुझ्याकडे लागले, ते मला दे. आहे का असं इतिहासामध्ये लिहिलं आहे सगळं? आणि ते आमचे आई वडील, तुमचे आमचे सर्वांचे आई वडील, जसे आमचे महानतेगी बाबा जुमदेजी ना मातुश्री वाराळीसाई ठुबरीकर, ज्यांनी निष्काम भावनेनं सेवा केली, कधी मोबदला मागितला नाही की मी हे करत आहे तर मला काहीतरी द्या, असं कधी मागितलं नाही. पाया पडू देणं. मी सांगतो साहेब, मी आता छत्तीसगडमध्ये आम्ही दौऱ्यावर जातो, माझे नातेवाईक उडीसापर्यंत आहे. रोडवर आम्ही गाडी थांबत दुकानात जात नाही, तू आजा रे वहां पे रोड पे आजा रे भैया तू. माझे लहान भाऊ, आतो भाऊ वगैरे सर्व रोडवर. मी गाडीतून उतरता बरोबर आमच्या पाया लागतात, माझे पाया लागते. साहेब लोक राहते यायचे पाया लागते ते, कारण मी त्यांच्यापेक्षा मोठा हो. आई वडिलांचे पाया लागणं हा महत्वाचं नाही आहे, त्यांचे पालन पोषण करणं, म्हातारपणी त्यांना जे लागते ते देणं हे महत्वाचं आहे. नाही तर आमचे स्वर्गीय माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी, त्यांची वाक्य, ते कवी होते, लेखक होते. या देशामध्ये नव्हे तर त्या इतिहासावर, त्या विश्वामध्ये सुद्धा त्यांचे नाव आहे. त्यांनी म्हटलंय कि आदमी को आकाश में उड़ना आ गया, इंसान को मछली की तरह तैरना आ गया, लेकिन उस मानव को मानवता के साथ चलना नहीं सीख सका. म्हणे अटल बिहारी वाजपेयीचे शब्द आहे. आम्ही शिकलो का? पाण्यातला मासा ज्यावेळी त्याच्या वंशा तेव्हा कळे. पण दुसरे वाक्य आहे ना, पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हा कळे का चव. पाण्यात पोहतोय तो मासा, तरंगतो आहे, त्या कल्ल्याच्या द्वारे आम्ही तरंगतोय. तो कसा राहते याचा भास आम्हाला झाला पाहिजे. पण आम्ही या मानव धर्मामध्ये आलो, खरोखर शिकलो का? मानवाची भाषा, माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं, आम्ही वागतो का? नाही, अजिबात नाही. काय काय लोक बिलकुल वागत नाही. म्हणून धर्म बदनाम होणार नाही. म्हणून कार्य करणारा माणूस हा कार्य सोडणार नाही. माजी पालकमंत्री सतीश बाबू चतुर्वेदी एका कार्यक्रमात आले होते नागपूरला. त्यांनी भाषण केलं, मार्गदर्शन केलं. माझे चांगले जवळीक संबंध आहे. समंदर में बोले वो बिच्छू तेज प्रवाह में बह रहा था, उसको पकड़ा, किनारे पे ले जाके छोड़ दिया. फिर आया, फिर पकड़ा, फिर उसने डंक मारा, फिर छोड़ा. फिर आया, फिर पकड़ा, फिर उसने डंक मारा, फिर छोड़ा. दूसरा एक था, बोले महाराज आप बोले उसको बचाने का प्रयास कर रहे हो, उसको किनारे पे लाके छोड़ रहे हो बोले, और वो आपको डंक मार रहा है बोले, फिर भी आप उसको पकड़ के बचा रहे हो बोले. उसका काम है बोले डंक मारना, और हमारा काम है उसको बचाना. वो जब नहीं छोड़ता बुरे कर्म, तो हम अपने कर्म, अच्छे कर्म क्यों छोड़े? आपण आपले चांगले कर्म का सोडावं? अजिबात सोडू नये. परंतु त्याला प्रति उत्तर देणे भी अत्यंत गरजेचे असते, नाही तर होणार नाही. इतर संस्था झाल्या, सर्व झाला, आई वडील झाली, साईबाबा झाला, हवन, पंडा, पुजारी, हा सर्व तुमच्या ह्याच्यात झाला. आज आम्ही म्हणतो दुकानामध्ये काही लोक मोजा बोटावर मोजले, बोलण्याला काही नाही. जुने जुने लोक आहेत आपले, त्या दुकानामध्ये आजही काही लोकांना दारू पिऊ देतात सेवा. आणि बाबाचे नाव सांगलं की नाही, बाबाने मला म्हटलं तसं होईल का? अरे मी इतक्या 26-27 वर्ष झाले मार्गामध्ये आलो, चांगल्या चांगल्या लोकांसोबत फिरलो, माझी अध्यक्षासोबत फिरलो, चांगल्या चांगल्या लोकांसोबत, कधी पाहिलं नाही. आणि ह्या दारू, टॉनिक, सट्टा, जुआ, लॅटरी वगैरे जो आहे, काही लोक या माईकवर आल्याच्या नंतर इतका सुंदर बोलतात, तुमच्या पोटाचे पाणी हलणार नाही.
इतके गोड शब्दामध्ये बोलतात, गोड बोले आणि कारच तोडे. सट्टा लावतात, सट्टा लावतात. एका कार्यक्रमामध्ये बोललो मी, आता हा लाईव्ह चालू आहे, कार्यक्रमात बोललो, आता याच्यासोबत कोणता सबूत आहे म्हणे मी सट्टा खेळलो होता. अबे तूच बोलला माझ्यासोबत, माझ्याजवळ पुरावा आहे, माझ्याजवळ पुरावा आहे. सट्टा बी करतात, लोकांना पैसे लुबाडतात, नोकरी लावून देतो, असा करतो तसा करतो, पैसे सुद्धा लुबाडण्याचे काम या धर्मामध्ये. म्हणून तुम्हाला मी वेळोवेळी सावध करतो आहे. ज्या लोकांनी मला सोडलं नाही, माझे पैसे खाल्ले, तुम्ही कोण लागले हो, तुम्ही कोण लागले? आणि म्हणून तुम्हाला सावध राहायचं, म्हणून तुम्हाला वेळोवेळी सावध करतो. पण तुम्ही लोक तसेच लोकांना बोलवता, त्यांचे मार्गदर्शन काय ना. आपल्याला का करायचं साहेब? फक्त आपल्याला मार्गदर्शन चांगलं पाहिजे. घे, तुमच्या घरात असलं, तुमच्या घर बी खाली करून घेतलं तरी चालेल, करा मग द्या. काही मार्गदर्शक लोकांना काढलं, ते लोक त्या बायांना फसवतात. 25-25 हजार रुपयाचे काही सामान नेऊन देतात, असं करायचं आहे तसं करायचं आहे, आणि ते लोक देतात. मग फोन करतात, काकाजी असं झालं, अजून देऊन दे 25,000. मार्गदर्शक तुया भगवान, मार्गदर्शक तुया बाप, मार्गदर्शक तुया गुरु, देऊन टाक, अजून 50 दे, देऊन टाक, लुटून टाक पैसा. ते लुबाडणारे जे लोक आहे, अशा लोकांपासून सावध राहण्याकरता हा भव्य सेवक संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. संधी साधू खूप असत, आणि मी सांगतो का आम्ही बी लोक, आम्ही पदाधिकारी आहोत, आमच्यापासूनही तुम्ही सावध राहा, आमची सहनिशा करा की आम्ही बरोबर आहे की नाही, आम्ही कोणाकडून लुबाडतो आहे का, की असे लुबाडण्यावाल्या लोकांना आम्ही सहकार्य करतो आहे का, पता काढायला हो तुम्ही. आणि जे लोक असं करत असेल, त्यांना जे सहकार्य करत असेल, त्यांच्या साथ जोडा. तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. शेवटी मी चांगल्या लोकांना म्हटलं, इंजिनियर, चांगले इंजिनियर म्हटलं म्हणजे साधारण माणूस आहे का? शिक्षक म्हणजे साधारण माणूस आहे का? चाचेर गुरुजी शिक्षक आहे, मी बी शिक्षक होतो. आता म्हणते मदनकर साहेब शिक्षक होते, आम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला पुरावा देण्याची गरज थोडी आहे. मला तुम्हाला पुरावा देण्याची गरज नाही, कारण तुमच्या हेडमास्टरच आहो ना, तुमच्या हेडमास्टरच आहो, पुरावा देण्याची गरज नाही. पण असे जे लोक आहेत ना, असे संधी साधू जे लोक आहे ना, अशा लोकांपासून आम्हाला सावध राहणं. खूप लुबाडतात वो लोक, आणि माझे बोलणं भावचे वाटते त्यांना, की साहेब येतात आमच्या विरोधात बोलतात. विरोधात का बोलायचे आहे? मी गोव्याला गेलो, मना चुनकिले तर लागते फुनकिले. गोव्याला गेलो, हिरामानजी लांजेवार माझ्यासोबत, माझी व्यवस्थापक जे आता भगवंतामध्ये विलीन झाले, तिच्या जो घर मालक होता, ते आम्ही गेलो बाजारामध्ये समार वगैरे आणण्याकरता, कोंबड्याची भाजी करत होते. गेलो, तो आम्हाला का म्हणते, बोलायला शरम नाही आहे, काही लाज वाटत नाही, जे आहे ते आहे, हात कंगन को आरसी क्या. त्यांनी मला का म्हटलं, साहेब थोडी थोडी घेता का म्हणे. मला लांजेवारजी ना, मी सहाय्यक व्यवस्थापक होते, मॅनेजर. ते माझ्या चेहऱ्याकडे पाहून राहिले, मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून राहिलो, की संचालक साहेबांनी मी यावर माझ्या समोर असा बोलून राहिला. म्हणलं का तुम्ही पेता का? नाही, काही नागपूरचे लोक येते ना म्हणे, ते पेते म्हणे. कोण होय, नाव सांग. नाही, मी नाव काऊन सांगू म्हणे, मी नाव काऊन सांगू म्हणे. समजा माझ्यासारखा माणूस जर पिणारा जर असता तर तिथं पिली नसती का? चर्चा बैठक त्याच्या घरी ठेवली होती, ते म्हणे एक पीस खाऊन टाका म्हणे. मला नाही, तिथं माझे लोक एवढी वाट पाहून राहिले, मी खात नाही. चर्चा बैठक रद्द केली. सांगा आता म्हणतो कोणाला लागतं कोणाला? अरे मी तर नावासकट बोलू शकतो, कोणाच्या बापाला भेट नाही, कर्माला भीतो. कर्म वाईट करत नाही तर कोणाला भिण्याचा प्रश्न येत नाही. वोटाची राजनीती करत नाही. इलेक्शन येणार आहे, होणार आहे, वोट द्यायचे असेल तर द्या, नाही तर नको द्या, काही प्रश्न नाही. पण जेवढा प्रश्न आहे जागवण्याचा, तेवढं जागवण्याचा प्रयत्न करत राहील. सुरुवातीपासून 24 तास फिरण्याचे काम आहे. माझा धंदा, माझा व्यापार माझ्या मोबाईलवर आहे.
सर्व मोबाईलवर करतो काम, जवळच्या लावतो आणि नंतर मग वसुली करतो. आणि म्हणून असे संधी साधू लोक माईकवर सांगतात व्याजाने पैसा देऊ नये, व्याजाने घेऊ नये, बरोबर नाही आहे. स्वतःच व्याजाने पैसे देतात, सेवकाले मारहाण बी करतात. विचारायचं ते नरेरीला विचारून घेतो बसलाय, मग नंतर भीड जा त्याच्याकडे, तो सांगून देईन तुम्हाला. आणि ते लारोकर भाऊ अशोक भाऊ अरुण भाऊ लारोकर त्याने विचारते, सांगा असे लोक आहे. अरे जे बोलता ते खरं तर बोला. काऊन असं करता, काऊन समाजाची बदनामी करता, काऊन धर्माची बदनामी करता. बडोले साहेब सामाजिक न्यायमंत्री होते. महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार त्यांच्या काळामध्ये आम्हाला मिळाला, पण सांगायला काही वाटत नाही. हा काहीच नाही, करोडो रुपयाच्या पेंडाल असेल तो शासनाच्या, परंतु गेटच्या समोर गेलं ना, आवजी लड्डू जावजी लड्डू म्हणजे का गोष्ट असं सांगा ना. खर्रा गुटखा इकडे तिकडे आजूबाजूला गेलो, मागून गेलो, हे मोठमोठे पडले होते, कुठे ते लहान लहान पडले होते. मी बापा इथं व्यसनमुक्त पुरस्कार भेटून राहिला नाही, लोक इथंच व्यसन करून राहिले. दिला, आम्हाला भेटला पुरस्कार, मिळाला आम्हाला पुरस्कार मिळाला, आम्ही आलो, चांगलं. पण खरोखर आम्ही व्यसनमुक्त समाज आहोत का. ज्याला कोणतं व्यसन, सुपारी, सोप, सुपारी, पान, खर्रा, गुटखा खाण्याचे शौक नसेल तो खरा व्यसनमुक्त समाजाच्या या धर्माच्या सेवक. व तुम्ही बी सेवक आहात असत नाही आहे, परंतु व्यसनमुक्त पुरस्कार साधारण बाब नाही. करोडो रुपये नाही, अरबो रुपये खर्च केले जातात. दारू बंदी करू शकत नाही, शासन करू शकत नाही. दारू बंदी करू शकतात, केली तर महानत्यागी बाबा जुमदेजी ना आणि तुम्ही ना आमच्या आदरणीय मार्गदर्शक मंडळीनं केली. 15 ते 20 लाख कुटुंबाचे सेवक दारूच्या व्यसनामध्ये नाही आहे, संपूर्ण दारू सुटली आहे, करोड रुपये वाचले. पुरस्कार घेणारे कोण. काही लोक असे म्हणतात युट्यूबवर, टीव्हीवर, मी ना दारू सोडवली म्हणते. अरे तू ना स्वतःची दारू सोडवली असती तर तू मरगामध्ये कशाला आला असता, बाबा गौर जवळ कशाला आला असता. तो पारितोषिक भेटला आम्हाला. बडोले साहेब सामाजिक न्यायमंत्री होते, आता समाजभूषण पुरस्कार, पारितोषिक हे अजून भेटायचेच आहे. आम्ही सर्व केलं आहे, परंतु कुठंतरी काही ना काही गुंफळत राहतं. काही लोक म्हणतात आम्हाला कशाची गरज आहे, काऊन नाही गरज आहे. बाबांनी एवढे महान कार्य केले. दूधवाल्याला तुम्ही विचारता, दूध आणलं, बोट टाकून पाहते, नखावर घेते, पतला आहे म्हणते, पाणी टाकलं म्हणते तू. त्या दारूच्या दुकानामध्ये लोक जाऊन सनी पितात, त्याला म्हणत नाही की याच्यात तुला पाणी टाकलं म्हणून सनी. म्हणजे वाईट वस्तूसाठी आम्ही जातो, चांगल्या वस्तू आमच्या घरी येतात, आम्ही त्याला गालबोट लावतो. हे असं आहे, याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. दारूमध्ये, दारूच्या दुकानं बंद होतील. या गावामध्ये आज संमेलन आहे. प्रत्येक गावच्या स्त्रियांनी, त्या नारींनी, त्या आपल्या पतिदेवाला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला काहीतरी हातामध्ये घ्यावं लागेल. तुम्हाला काहीतरी हातामध्ये घ्यावं लागेल, तेव्हा तुमच्या पतिदेव दारू पिणार नाही. दारू पिऊन आला तर घराच्या बाहेरच्या बाहेर व्हा, घरात यायचेच नाही. प्रत्येक गावची दारू बंदी तुम्ही करू शकता, शासन नाही करू शकत. शासन करू शकत नाही. शासन काय इकडे चालू करते आणि इकडे बंद करते, दोन्ही गोष्टी आहेत. कारण की आवक येते ना, पैसा येते. शासन नाही करू, हे तुम्ही करू शकता. मग बाबाला पुरस्कार किंवा मंडळाला पुरस्कार मिळाला पाहिजे का नाही पाहिजे. पण नाही तरी आम्ही काही अपेक्षा करत नाही. आणि जास्त काही या ठिकाणी बोलायचे नाही आम्हाला, कारण माझी या ठिकाणी वेळ होत आली. 4:35 झाले आणि आमचे चाचेर गुरुजी उभे होऊन गेले. म्हणजे माझे लक्ष ते बरोबर केंद्रित करून राहिले. म्हणून आई वडिलाची सेवा करा,
मूर्ती पूजा बंद करा. गोटा कुठंही गोटा लावा आणि विश्वास नसेल तुम्हाला तर चालता चालता एखादा गोटा ठेवा, तर सिंदूर लावा, एक अगरबत्ती लावा, म्हणजे दुसरं येणार आहे का नाही बरोबर नमस्कार करा. अंधभक्त आम्ही, अंधश्रद्धाची लोक आहोत. आम्ही दगडाला देव मानतो. सर्पाला आम्ही नागपंचमीला दूध पाजतो, त्याची पूजा करतो. घरामध्ये निघू द्या बरं, लाठी घेऊन काळी घेऊन त्याच्या मागे धावतात, नाही मारतात. मारतो का नाही? मग तेव्हा भगवान राहते का? एका दिवशी भगवान राहते, तिच्या दिवशी का नाग राहते का? इथं नागराज बी आलाय, हो सापा पकडते तो बी काही माणूस, तो बी साधारण, तो बी जैरी माणूस आहे सर्वात जास्त. त्याची पूजा कशी करता होते नागाची? मग त्याला मारता का? हो, अंधश्रद्धा नाही का? म्हणून इतिहास खूप लंबा. पुष्कळ लोक दाढी वाढवतात, पण शिवरायासारखे लक्षण आम्ही घेतो का? नाही घेत. शिवरायानं रायगड गाठलं. जेव्हा त्या बायांना, मुस्लिम बायांना जेव्हा पकडून आणलं, तेव्हा त्या शिवरायाच्या इतिहासामध्ये शब्द होतं, त्यांना सोडून द्या म्हणे. ती एवढी सुंदर बाई होती, तर शिवरायाचे शब्द का होते माहिती आहे? तू जर माझी आई राहिली असती म्हणे तर मी किती सुंदर झालो असतो म्हणे. किती सुंदर विचार होते ते शिवरायांचे. आम्ही त्या शिवरायासारखं वागतो का? आम्ही वागतो आहे आम्ही? धर्म नहीं सिखाता आपस में बैर रखना, धर्म नहीं सिखाता किसी की बहू बेटियों पे निगा रखना. असे बी लोक आपल्या धर्मामध्ये आसाराम बापू, राम रहीम सारखे लोक आहेत. त्यांच्यापासून सावध राहा, त्यांच्यापासून सावध राहा. अनिती करतात, आमच्या महिला मंडळीवर अत्याचार करतात. महिला ही आपला नाही सबला आहे, तुमची ताकद आहे. तुमच्या ताकदीच्या समोर कोणाची ताकद नाही, फक्त तुम्हाला तुमची ताकद ओळखायची आहे. आणि जे लोक आपल्या कोणती इकडे संस्था उघडली, कोणती सेवाभावी नाही का? अरे ते सेवा नाही, मेवा, सकाळाच्या म लावाचा मेवा खाणारे ते लोक आहे. सेवा अगर कोणी करत असेल ते आमचे आदरणीय मार्गदर्शक मंडळी निष्काम सेवा करतात, काही घेत नाही. 22 एकर शेती होती, 60 एकर झाली. एक मार्गदर्शक का म्हणते, अध्यक्ष काय 1-1 एकर शेती देऊन देईन का म्हणते. ये मी देतो तुला 1 एकर का 2 एकर लिहून देतो, येतं सही. ती शेती, तो मंडळ, हे सर्व आदरणीय मंचाच्या तुमच्या लोकांचे आहे. मीनं कधी म्हटलं नाही का मीनं घेतली आहे, ती माझी आहे, नाव माझी आहे, त्याच्या तर्फे बनून सांगितलं. तुमच्या तर्फे म्हणून सही मी करत आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मंडळी शक्ती व्यक्ती नाही. तुम्ही या, त्याचे कर्णधार तुम्ही या, त्या शेतीचे खरे मालक तुम्ही आहात. आदरणीय मंच आणि तुम्ही या. म्हणून ते वारकरी आहात तुम्ही, तुमची प्रॉपर्टी आहे, ती तुमचे सहकार्य आहे, तुमच्या सहकार्याने ते लाभलं आहे. म्हणून ते सहकार्य लाभल्यानं 60 एकर शेती झाली. आमच्या मानसात 100 एकर शेती करायच्या, की आमची येणारी नातवंड पोरं बारं यांना कोणत्याच प्रकारचा त्रास जाऊ नये म्हणून सांगितलं. लोक म्हणते पैसे नाही. आपण किती पैसे पाहिजे, किती पैसे पाहिजे? हे कुबेरच्या खजाना देणारा बसला इथं. पैशाची कमी आहे का? 500 मागत तर 5000 रुपये दे बरं, चन्ने 5000 रपकन देते. पैशाची कमी नाही आहे, फक्त विचाराची कमी आहे. म्हणून ती संस्था जी 60 एकर जमीन झाली, जे पारितोषिक मिळालं, डाक 30 सप्टेंबर 2013ला डाक तिकिटीचं विमोचन झालं, हे तुमच्या ताकदीमुळे झालं. म्हणून आदरणीय मंचांनी आपण सर्वांनी एकमेकांच्या टाळ्या वाजवून स्वागत करून घ्यावं, कारण याचे कर्णधार तुम्ही आहात. तुमची ताकद आमच्या सोबत आहे, मंडळासोबत आहे. आणि या मार्गामध्ये अवसे नवसे 3 प्रकारचे लोक आता मंदिरामध्ये बी जातात, 3 प्रकारचे असतात. इथे बी आले असतील, काही पुटपुट करत आलात, बसले असतील, काही चपला बदलवण्याच्या तयारीमध्ये असेल, भजे खातील, मिरची भजे खातील. घरात का भेटते नाही का? काहीच भेटत नाही. आज शब्द बोलू शकतो पण बरोबर नाही आहे, कारण आमचे बी सुना भाऊ पोरं बारं सर्व आहे. आणि म्हणून जास्त काही बोलत नाही.
आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोणीही जातीवाद करू नये. मगाशी बडोले साहेब एक लेखक चांगले व्यक्तिमत्व आहेत, ते त्यांच्या अर्धांगिनी बी चांगले व्यक्तिमत्व आहे. म्हणून साहेबांशी बोललो की बा आम्ही नर आणि नारी दोन जाती म्हणतो, पण एक तृतीयपंथी बी आहे, एक तृतीयपंथी बी जात आहे. पण ते खरं ओरिजिनल असेल ते रस्त्यावर असे भीक मागत नाही. आम्ही युट्यूब याच्यावर पाहतो आहे. बाबांनी जे सांगितलं आम्हाला तेवढंच काम करायचं आहे. आई वडिलांची सेवा करणं, खर्रा गुटखा खाणं सोडणं, बाबाच्या ध्येय धोरणानं वागणं, तत्वशब्द नियमन, मंडळाच्या आदेशाचे पालन करणं. आम्ही जे आदेश देतो ते सर्वसंमतीनं किंवा बहुमतानं असते. शासन बी तसंच चालते, संस्था बी, मंडळ बी, धर्म बी तसंच चालते. कोणी विरोध केला म्हणजे कामं होणार ना अशातला भाग नाही. कामं करावं लागेल, कारण जनता आहे, जनता जनार्दन आहे. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी जास्त काही बोलत नाही ना. ते एक उदाहरण बी होतं आपल्याकडे, परंतु वेळ या ठिकाणी भरपूर झाली आहे आणि आमचे चाचेरे गुरुजी लवकर घाई करू लागले. ज्यावेळी दुःख होतं का नाही, कोंबडा घेऊन बसत होते त्या पुजाऱ्या पंड्याकडे, तिथून हालत नव्हते, जागच्या जागती बसत होते. आता तर पटपट म्हणून जास्त काही बोलत नाही. आजच्या या सेवक संमेलनामध्ये आपण या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि शेतकरी बांधव, हा अकाली पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शासनाने करून द्यावी. ज्या शेतामध्ये पीक, जे माल आज पडून आहे त्यांना चांगला भाव मिळावा अशी भगवंता चरणी, बाबा चरणी, मातोश्री चरणी प्रार्थना करतो. आदरणीय चंद्रिका पुरेजी, आमदार महोदय, माजी मंत्री महोदय, आपण भी शासनाला विनंती करावी की ह्या गोरगरीब लोकांना, कारण या देशाचा राजा हा शेतकरी आहे, या देशाचा राजा हा शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे आमचे पोट भरतो आहे, आमचे जीवन चालतो आहे. त्यांची भरपाई, त्यांना चांगला भाव मिळावा. आदरणीय आमचे सर्व मार्गदर्शक मंडळी जे निष्काम कर्मयोगाने कार्य करत असतात, त्यांच्या त्या कार्यामध्ये, त्यांच्या कामधंद्यामध्ये त्यांच्या भरपूर असं यश मिळावं. आदरणीय आमचे सर्व सेवक बांधव, भगिनी, आई बहिणी, बाळगोपाळ, त्यांच्या संपूर्ण चांगल्या कार्यामध्ये त्यांना योग मिळावा. शिक्षणातील मुला मुलींना त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये चांगलं योग मिळावं. नाही तर अध्यक्षांनी सांगितलं की सर्व योग मिळेल तर घर देहरीनं पलंगावरी होणार नाही, त्यांना अभ्यास करावं लागेल, अभ्यास करावा. मोबाईल घेऊन द्या, सर्व घेऊन द्या, परंतु त्या मुला मुलींनी संगणक, कम्प्युटर शिकावं. या देशामध्ये येणारी काळ, येणारी वेळ सांगून येणार नाही. जे लोक संगणक, कम्प्युटर शिकले असतील त्यांना या देशामध्ये नोकरीची बी सुद्धा गरज पडणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा. आणि मोबाईलमुळे तुमच्या आई वडिलाची मान खाली पडणार नाही, याच्याकडेही आपण त्या शिक्षणातल्या मुला मुलींनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या हा नवीन वर्ष च्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि 26 जानेवारी येणार आहे. आपण सर्वांनी, ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांनी सर्वांनी, आदरणीय मार्गदर्शक मंडळींनी 10-20 लोकांची एक टीम बनवायची आणि त्या 26 जानेवारीला स्वयंसेवकाचे काम करण्याकरता आपण सहकार्य करावं. कारण ती सर्व संपूर्ण तुमच्या आहे. तुम्ही जेवढे लोक स्वयंसेवक म्हणून कार्य कराल तेवढा त्या संस्थेच्या, त्या मंडळाचा पैसा वाचेल, तो तुमचा पैसा वाचेल, आमच्या नाही, तुमच्या, आमच्या सर्वांच्या आहे. म्हणून एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि पुनच एकदा आपण या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं असंच. आणि आता जिते भी छत्री मरते भी छत्री, देख तमाशा छत्री का. जीते भी छत्री मरते भी छत्री, देख तमाशा छत्री का. क्या जीना क्या मरना फकीरा, देख तमाशा छत्री का. परिवर्तन ये संसार का नियम है. परिवर्तन यानी इंसान को बदलना नहीं, विचारों को बदलना. विचारांना बदला, व्यक्तीला बदलण्याची अपेक्षा करू नका, कारण बाबांनी विचारांना बदलला, व्यक्तीला बदललं नाही, हीच अपेक्षा बाळगतो. आणि आपण दरवर्षी असंच कार्यक्रम चाचेरे गुरुजी आणि आमचे सन्माननीय
धर्मराजजी एरनेजी आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी आपण असंच बोलत राहावं अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार.